नमस्कार मंडळी, तर गोल दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला जो काही व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे जपानमध्ये आजच्या घडीला ज्या तरुणी आहेत त्या स्वतःसोबतच लग्न करत असलेल्या पाहायला मिळत आहेत. हे नेमकं काय प्रकरण आहे, कशा पद्धतीने जपानमध्ये 1 ते 1.5 वर्षाआधीपूर्वीच वेडिंग रिंग चक्क बुक होत आहेत, परंतु लग्न मात्र दुहेरी पद्धतीचं होत नसून एकेरी पद्धतीचं होत आहे. या सगळ्या घटनेवरती आपण या ऑडिओ स्टोरी टेलिंगमधून प्रकाश टाकणार आहोत. लग्नाचा जोरदार धमाका सुरू असतो. दरवर्षी लग्नाचा एक मोसम येतो, सीझन येतो, आपल्याला माहिती आहे. नवरी नटून थटून एकदम सज्ज असते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात आज ती सर्वात सुंदर दिसते आहे असं तिला आपण टॅग लावतो. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू आहे आणि अतीव खुशीने तिचे गाल गुलाबी लाल झाले आहेत. लग्नाचा अत्यंत महागडा डिझायनर ड्रेस घालून ती सगळीकडे मिरवते आहे. प्रत्येकाला भेटत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करते आहे. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत मिरवताना ती पाहायला मिळते. डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्णपणे सोन्या चांदीने मढलेली देखील ती पाहायला मिळते. तिने घातलेला नेकलेस, त्यानंतर वेडिंग रिंग, लोक सर्व काही पसंत करतात, कौतुकाने तिच्याकडे बघतात. तिच्यासाठी आजचा दिवस खरंच खास अतिशय असतो आणि तो स्पेशल डे असतो, कारण आज तिचं लग्न असतं. परंतु लग्न फक्त एकेरी असतं हे तुम्हाला थोडंसं शॉकिंग वाटेल. तिच्या मैत्रिणीही नवे कपडे घालून तिच्या भोवती मिरत आहेत. घरातलेही खूप आनंदी आहेत. मुलगी एकदाची लग्न करते म्हणून त्यांना समाधान आहे. वेडिंग हॉलही एकदम चकाचक सजलेला आहे. पाहुणे मंडळी आलेली आहे. जोरदार फोटो सेशन सुरू आहे. नव्या नवरीला किती फोटो काढू आणि किती नको असं झालेलं आहे. फोटोग्राफरही फोटोसाठी 1 से 1 पोज तिला सुचवतो आहे. ते फोटो पाहून तिलाही तिच्या सौंदर्याचा अभिमान वाटतो आहे. हे फोटो लगेच ती सोशल मीडियावर देखील थोड्या वेळात पोस्ट करणार आहे. जेवणाचा बेतही असाही असतो की तो विचारूच नका. पैशांची कुठेच कमतरता नसते. जे पाहिजे अगदी ते सर्व मनासारखं. त्यामुळे लग्नाचा हा संपूर्ण सोहळाच प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंटकडे सोपवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा बारीक सारीक गोष्टींकडे अगदी मनापासून लक्ष जातं. हे सगळं झालं, परंतु या सर्व घटनेमध्ये नवरदेव नेमका कुठे आहे? नवरदेव कुठेच नाही आहे. ना त्याची वरात आहे, ना त्याचा बँड बाजा नाही आहे. कारण या लग्नात नवरदेवाला आमंत्रणच नाही, त्याची गरज नाही. कारण नवरी लग्न करते आहे ते फक्त स्वतःशीच. लाईफ पार्टनरला तिनं आयुष्यातून कायमचं हद्दपार केलेलं आहे. यापुढचं सारं आयुष्य स्वतःसोबत काढण्याची, स्वतःशी एकनिष्ठ राहण्याची शपथ तिनं या लग्नात घेतली आहे. हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण सोलो वेडिंगचा हा ट्रेंड विशेषतः तरुणींमध्ये गेल्या काही वर्षांपासून मूळतः चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. भारतातही अलीकडे अशा काही घटना घडल्या, खास करून गुजरातमध्ये. परंतु जपानमध्ये या ट्रेंडचं जे काही पसरवणी झाली आहे ती प्रचंड प्रमाणात झालेली आहे. जपानमध्ये अनेक तरुणींना आत्ता विवाहात रस राहिलेला नाही. आपलं आयुष्य दुसऱ्याशी बांधून घेणं त्यांना मान्य नाही. पण लग्नात नटतात, तसं नटायला, स्वतःशीच लग्न करायला मात्र त्यांची नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातला हा स्पेशल डे साजरा करण्यासाठी, तो तसाच खास व्हावा, आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहावा, यासाठी ते कोणतीही कसूर सोडत नाही. गेल्या 10 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून हा ट्रेंड जपानमध्ये खूप प्रसिद्ध पावलेला आहे. पण फक्त जपानच नाही, तर अलीकडे इटली, ऑस्ट्रेलिया, तैवान, अमेरिका, ब्रिटन, विशेषतः युरोपियन कंट्रीज इकडे देखील हा ट्रेंड हल्ली ट्रेंडमध्ये आलेला पाहायला मिळतो. तिथेही अनेक जण, विशेषतः तरुणी, आयुष्यभर स्वतःशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेत असलेल्या पाहायला मिळतात. त्या देशातल्या सरकारांना मात्र यामुळे धक्का बसला आहे. विवाह संस्था तर यामुळे धोक्यात येत आहेत, परंतु समाजव्यवस्थेचा तोलही ढासळू लागलेला पाहायला मिळतो आहे. या सोलो लग्नासाठी इव्हेंट कंपन्याही खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. सगळ्यात स्वतः सोलो वेडिंगचं जे काही मूळ फोफावलं, त्यानंतर इव्हेंट कंपन्यांनी यात आपले स्वस्त पॅकेजेस देखील सुरू केलेले आहेत. सोलो वेडिंगचे सर्वात स्वस्त पॅकेज हे 3 लाख येनपासून सुरू झालेले पाहायला मिळतात. खास करून ही जपानमधली आजची किंमत आहे. तुमची ऐपत किंवा हौस असेल त्यानुसार तुम्ही लग्नासाठी कितीही खर्च करू शकता. जपानमधली मुली जोडीदाराबरोबर लग्नाला तयार नाहीत, पण त्यांना लग्नाची हौस मात्र प्रचंड आहे. हे लक्षात आल्यावर जपानच्या क्योटो या शहरात 2014 सालात सेरेका ट्रॅव्हल या कंपनीनं पहिल्यांदा तरुणींसाठी
सोलो वेडिंग पॅकेज जाहीर केलेलं पाहायला मिळतं. त्याआधी असे ऐकले आहे की विवाह होतच होते, पण त्यांचं प्रमाण कमी होत होतं. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा आहे हे लक्षात आल्यावर इतर अनेक कंपन्या, वेबसाईट सोलो वेडिंगच्या व्यवसायात उतरलेल्या पाहायला मिळाल्या. या माध्यमातून आता अब्जावधी येन्सचा व्यवहार जपानमध्ये चालत असलेला पाहायला मिळतो. एखाद्या खरोखरच्या विवाह समारंभात जे काही होतं त्या साऱ्या सेवा या कंपन्या पुरवतात. नवरीसाठी डिझायनर ड्रेस असेल, दागिन्यांपासून ते बँक्वेट हॉल असेल, नवरीसाठी 2 दिवसांसाठी हॉटेलमधला स्पेशल सूट असेल, स्पेशल फोटोशूट असेल, स्पेशल व्हिडिओ शूटिंग असेल, अल्बम असेल, शाही खानपान असेल, पाहुण्यांची नटायची अवस्था, अगदी सारं काही. असा सारा लवाजमा जय्यत तयारीत असतो. पण यात काय नसतं तर फक्त नवरदेव नसतो.